न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे. जसं आपण एक पुराणं वस्त्र त्यागून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये जात असतो. हा आत्मा ना शस्त्रानं काटला जाऊ शकत, ना अग्नीने जाऊ शकत, ना पाण्याने भिजवला जाऊ शकत, ना वाऱ्याने सुकवलाही जात शकत नाही. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्म्याची थोडीशी परिभाषा जर पाहायची म्हटलं तर पहा, मला सांगा सूर्य किती आहे? सूर्य तर एकच आहे की नाही? सूर्य एकच आहे, परंतु आपण सकाळी उठल्यानंतर एक पाण्याचा घडा जर भरून ठेवला आणि त्या घड्यामध्ये जर पाहिलं तर त्या घड्यामध्ये आपल्याला सूर्य दिसतो. असे 100 घडे जर आपण भरून ठेवले तर आपल्याला 100 सूर्य दिसतील, सूर्याचं प्रतिबिंब दिसेल. असे करोडो जर घडे भरून ठेवले तर करोडो सूर्य आपल्याला त्या घटामध्ये दिसतील. मला सांगा सूर्य किती आहे? सूर्य तर एकच आहे, परंतु 1 करोड सूर्य त्या घटामध्ये दिसतात. तेव्हा आपण म्हणू की अरे सूर्य तर एकच आहे, परंतु हे सर्व सूर्याचं प्रतिबिंब आहे. आता हे सर्व करोडो घडे फोडून टाका. हे करोडो घडे फोडल्यानंतर मातीचा घडा मातीतच मिळेल आणि जे सूर्याचं प्रतिबिंब होत आहे ते कुठे जाईल? हे बिंबात जाईल, म्हणजे सूर्यात जाईल, सूर्यात एकत्र होईल. त्याचप्रमाणे हा आपला हा शरीररूपी घडा आहे. हा शरीररूपी घडा फुटल्यानंतर हे पंचतत्वाचं शरीर पंचतत्वात विलीन होईल आणि जो आत्मा आहे तो परमात्म्यात विलीन होईल. जो आपला हे सर्व आपण हे भगवान परमात्म्याचे प्रतिबिंब आहोत आणि हा आपला शरीररूपी घडा फुटल्यानंतर हे प्रतिबिंब पुन्हा भगवंताच्या बिंबात जाऊन मिळेल. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मला सांगा पंचतत्वांनी बनलेलं शरीर हे पंचतत्वातच विलीन होतं आणि आत्मा परमात्म्यात विलीन होतो. मग मला सांगा की हे भोगतं कोण? आपण म्हणतो तू किती पाप करशील ना ते तुला सगळं भोगावे लागेल. मग मला सांगा हे भोगतं कोण? याचा प्रश्न कधी तुम्ही कोणाला विचारला का किंवा याचं उत्तर तुम्हाला कधी मिळालं का? पहा, गरुड पुराण आणि श्रीमद भागवताच्या पंचम स्कंधामध्ये नरकाचं वर्णन आलेलं आहे आणि त्या नरकाच्या वर्णनामध्ये स्पष्ट सांगितलंय की हे मेल्यानंतर आपले हे 3 शरीर असतात. पहा, हे 3 शरीर म्हणजे पहिलं शरीर म्हणजे हे स्थूल शरीर. हे स्थूल शरीर म्हणजे तुम्ही आम्ही सगळे बसलेलो आहे ते म्हणजे स्थूल शरीर. हे स्थूल शरीर किती तत्वांचं बनलेलं आहे? हे 24 तत्वांचं बनलेलं हे स्थूल शरीर आहे आणि हे 24 तत्वे भगवंताला वाटलं की मी एक आहे, एकाचं अनेक व्हावे, एकोहम बहुशाम. आणि म्हणून भगवंत शेष नागाच्या शयेवर झोपलेले असताना भगवंताच्या मनात आलं मी अनेक व्हावे, म्हणून भगवंताने ही 24 तत्वे उत्पन्न केली. ही 24 तत्वे म्हणजे कोणती? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रियचे विषय, 5 पंचमहाभूत आणि 4 अंतःकरणाचे विषय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार.
अशी 24 तत्व भगवंताने उत्पन्न केली, परंतु ही 24 तत्वे काही काम करू शकली नाहीत आणि म्हणून 25वे तत्व म्हणजे भगवान परमात्म्याचा आत्मा सगळ्यांच्या या स्थूल शरीरामध्ये गेला तेव्हा सर्व जीवाची हालचाल झाली. म्हणजेच हे पहिले शरीर म्हणजे आपलं आहे ते हे स्थूल शरीर आणि दुसरं शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर, यालाच आपण यातना शरीर असं म्हणतो. मेल्यानंतर आपल्याला हे सूक्ष्म शरीर प्राप्त होतं, तुरंतच हे सूक्ष्म शरीर प्राप्त होतं. आत्मा पण त्यामध्ये असतो, परंतु आत्मा हा फक्त दर्शक असतो. आत्म्याला ना सुख असतात ना आत्म्याला दुःख असतात. आत्मा फक्त पाहतच राहतो आणि ह्या संपूर्ण यातना ह्या सूक्ष्म शरीराला भोगाव्या लागतात. 28 प्रकारचे नरक, ह्या नरक यातना जीवाचा 13व्या दिवसापासून प्रवास सुरू होतो आणि संपूर्ण नरक यातना त्यांना भोगाव्या लागतात. पहा, इतकं कष्ट जीवाला असतं. त्यामध्ये एक वैतरणी नावाची नदी असते आणि त्या वैतरणी नदीमध्ये जर तुम्ही कधी दान केलं नसेल, कधी जर पुण्य केलं नसेल, तर त्या वैतरणी नदी ही रक्त, पू, लाळ, किड्या मकोड्यांची विष्ठांनी भरलेली असते आणि ती विष्ठाच आपल्याला खावी लागते. जर अनेक पाप केलेली असेल, कधी दान केलं, जर कथा कीर्तन जर चालू असेल, कधी दान जर केलं नाही, तर ही नदी वैतरणी नदी पार करावी लागते. आणि जर तुम्ही दान पुण्य जर कर्म आलेल्या जीवनामध्ये दान पुण्य जर केले असेल, तर वैतरणी नदीवर एक पूल बांधलेला असतो आणि त्या पुलावरून आपले डायरेक्ट एंट्री होत असते. आणि म्हणून हे आलेल्या जन्मामध्ये दान धर्म पुण्य अवश्य केला पाहिजे. आता तिसरं शरीर म्हणजे एक पहिलं झालं स्थूल शरीर, दुसरं झालं सूक्ष्म शरीर आणि तिसरं म्हणजे कारण शरीर. कारण शरीर हे सूक्ष्म शरीर 19 तत्वांचं असतं. पहा, हे 24 तत्वात मधलं 5 तत्व पंच महाभूत निघून गेल्यानंतर हे 19 तत्व उरतात आणि हे 19 तत्वांचं हे सूक्ष्म शरीर असतं. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रियचे विषय आणि मन बुद्धी चित्त अहंकार असं मिळून हे 19 तत्वांचं सूक्ष्म शरीर म्हणजेच हे यातना शरीर असतं. आणि तिसरं शरीर आपण पाहणार आहोत कारण शरीर. आता कारण शरीर हे 27 तत्वांचं असतं. हे 24 तत्व आपण जे पाहिले ते 24 तत्वाचं हे जे स्थूल शरीर आहे ते, आणि प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्व रज आणि तम असे प्रकृतीचे 3 गुण मिळून असं हे 27 तत्वांचं हे कारण शरीर असतं. आणि हे कारण शरीर आपल्याला कधी मिळतं? पहा, जेव्हा आपण मृत्यूच्या समयी आपल्या मनामध्ये जो भाव असतो ना, त्या भावस्थितीचा आपल्याला पुढील जन्म मिळत असतो. आपण जर आपल्या घरातल्या कुत्र्याचा भाव जर आपण मनात ठेवला तर आपण पुढच्या जन्मी कुत्र निश्चितच होणार आहे. आणि भगवान म्हणतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भव याती नास्त्रत्र संशया यम यम वापी स्मरण भाव तेज तेंते कलेवरम तम तवेंती कौंते सदा तद्भाव भावित. अंतकाळी जो माझे स्मरण करेल तो मलाच येऊन मिळेल. आणि जर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भावस्थितीचं वर्णन स्मरण केलं तर तुम्हाला त्याच भावस्थितीत तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. पहा, भगवंताच्या 24 अवतारापैकी 7वा अवतार म्हणजे ऋषभदेवांचा. आणि ऋषभदेवांचा पुत्र जो भरत, आपल्या भारत देशाला जो नाव पडलं तो भरत. हा अखंड भारत खंडाचा राजा हा भरत. परंतु भरताला तारुण्यातच वैराग्य आलं आणि गंडकी नदीवर आला. तर्पण करत असताना एक गर्भवती हरणी दिसली आणि एक त्या हरणीला हिंस प्राण्याचा पाणी पित असताना एक हिंस प्राण्याचा आवाज आला आणि ती गर्भवती हरिण ह्या तीरावरून त्या तीरावर उडी मारणार तोच ती प्रसव झाली. आणि
प्रसव झाल्यानंतर पलीकडच्या तीरावर जाऊन ती मरण पावली. परंतु जे पाडस होतं ते पाडस पाण्यात पडलं आणि ह्या भरताला दिसलं आणि त्या भरतानं त्या पाडसाला आपल्या जवळ घेतलं, आपल्या कुटियामध्ये आणलं आणि त्या पाडसावर प्रीती करू लागले, त्याला खाऊ पिऊ घालू लागले. परंतु अंतिम समय आला आणि त्या पाडसाचं स्मरण झालं आणि पुढचा जन्म त्यांना मृग योनीत घ्यावा लागला. जड भरत राजा, जड भरत राजा, जड भरत राजा हरणा गर्भा गेला.